एकतर मरकटवाडीचे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून लोकशाही टिकावी आणि लोकशाही काय असते हे अख्ख्या भारताला त्यांना दाखवून द्यायचं होतं, खास करून BJPला व इलेक्शन कमिशनला दाखवून द्यायचं होतं। आणि मग कुठंतरी आपला प्रयत्न असा होता, जानकर साहेबांचा असेल नाही तर तिथे असणाऱ्या नागरिकांचा होता की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। जे काय आज EVM बद्दल बोललं जातं, लोकांची शंका आहे, लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नसतं आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं। पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी दाल में कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण। खरं तर इलेक्शन कमिशन आणि सरकारली तिथे एवढा पोलीस फाटा का पाठवला, का लोकांना मतदान करून दिलं नाही, शांततेत मतदान होणार होतं, मग काय गोष्टी समोर आल्या असत्या, कुठे ते चर्चेला एक विधान आलं असतं। म्हणून कदाचित सरकारली लोकशाहीचा एक जो प्रामाणिक प्रयत्न तिथं असणाऱ्या ग्रामस्थांचा होता तो हाणून पाडला। पण मग महाराष्ट्रातले तमाम जनता विविध गावाची शांत बसेल असं मला वाटत नाही। कमिशनला विनंती करतो की लोकशाहीच्या उत्सवामध्ये एखाद्या गावामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपा करून तो हाणून पाडू नका, लोकांना हे आवडणार नाही। संविधानावर विश्वास ठेवणारी आम्ही सर्वजण माणसं आहोत, त्यामुळे लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।